नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी यश कुमार शेती साहित्य भोकरदन आपल्याला आज मी जैविक बुरशी आणि जैविक कीड नियंत्रण याविषयी माहिती देणार आहे। तर मुळात शेतकरी बंधूंनो, आता पाऊस जास्त पडायला लागला की अद्रक असेल, मिरची असेल किंवा कोणत्याही पिकामध्ये सड आणि मर रोगाचा अटॅक वाढतो। तर तो का वाढतो? तर जसं जसं पाण्याचं प्रमाण वाढतं तर शेतामधील काडी कचरा असेल, जमिनीत जे का आपण शेणखत वगैरे टाकलेलं असेल तर हे कुजण्याऐवजी सडायला लागतं आणि सडताना त्याच्यामध्ये हानिकारक बॅक्टेरियांचा उत्पत्ती जास्त होती किंवा त्या उन्हाळ्यात आपण टाकतो त्यावेळेस त्या सुप्तावस्थेत असतात। ज्यावेळेस पाऊस जास्त झाला तर ते जे सुप्तावस्थेतल्या बॅक्टेरिया आहे तर ते जीवावस्थेत येते किंवा जमिनीतील काडी कचरा हे कुजण्याऐवजी सडायला लागतं। तर त्यावेळेस त्याच्यात हानिकारक बॅक्टेरियांचा प्रवेश होतो। तर मुळात आज मी तुम्हाला ज्या तुम्ही बॅक्टेरिया सोडता, आपण सरस बॅक्टेरिया सोडताना एकच विचार करतो की बॅक्टेरिया म्हणजे एक काय जे असेल सूक्ष्मजीव सोडतो किंवा किडे मुकडे काय या भाषेत शेतकरी बोलतात की आपण सोडले बा ताकात गुळात कशात तुम्ही टाकून दुकानदारांनी सांगितले किंवा कोणी एखादा तुमचा मार्गदर्शक असतो त्यांना सांगितले। पण मुळात असं नसतं। बॅक्टेरिया म्हणजे काय आणि सोडलं बाई सोडलं तशातला विषय नसतो। शेतकरी बंधूंनो, जसं आपण सोनं घेताना 24 कॅरेट 22 कॅरेट 18 कॅरेट याप्रमाणे सोनं घेतो, आपण सोन्याला सोनच म्हणतो, पण 24 कॅरेटचा रेट वेगळा असतो, 18 कॅरेटचा रेट वेगळा असतो। त्याच प्रकारे बॅक्टेरियामध्ये सुद्धा बदल आहे। बॅक्टेरिया ह्या काउंट्समध्ये मोजल्या जातात। एका ग्रॅममध्ये किती बॅक्टेरिया आहे तर हे त्याच्या पुढे लिहिलेलं असतं। 1 ग्रॅम त्याच्यावरती लिहिलेलं असतं 1 गुणिले 10 गुणिले त्याच्या डोक्यावरती 6 लिहिलेलं असतं, म्हणजे एकाचा 10चा 6वा घात किंवा काही काही बॅक्टेरियावर लिहिलेलं असतं 1चा 10वा घात। त्याप्रमाणे बॅक्टेरियांचा काउंट्स असतो, म्हणजे त्याच्यात त्या करोडोमध्ये असतात एका ग्रॅममध्ये, त्यानुसार त्यांची क्वालिटी असते। तर आज मी अशाच प्रकारे तुम्हाला चांगल्या कंपनीच्या बॅक्टेरियाविषयी माहिती देणार आहे। तर हे ॲमिगोचे बॅक्टेरिया मी तुम्हाला सांगत आहे। यामध्ये तुम्हाला ह्या बॅक्टेरियांचा काउंट्स हा 1चा 2चा 10वा 10चा 8वा घात या प्रमाणात ह्या बॅक्टेरियांचा काउंट्स आहे। आणि सोबत याच्यामध्ये बॅक्टेरियांसाठी लागणारं फ्रूट सुद्धा आहे, जेणेकरून तुम्हाला गुळ किंवा ताक घेण्याची गरज नाही। तर आता सर्वप्रथम मी सांगतोय ट्रायकोडर्मा। ट्रायकोडर्मा ही एक जैविक बुरशी आहे की जी जमिनीतील ज्या हानिकारक बुरशी असेल तर त्या बुरशीवर उपजीविका करणारी बुरशी आहे। ही बुरशी आहे, बाकीचे सोडोमोनस वगैरे हे बुरशी नाहीये। तर ही बुरशी जमिनीतील हानिकारक बुरशीवर उपजीविका करणारे ट्रायकोडर्मा ही बुरशी आहे। याच्यासोबत तुम्ही सोडोमोनस सुद्धा सोडू शकता। तर हे सोडोमोनस हे जमिनीतील सोडल्यानंतर